वेलकम टू रश्मीज रसोई। आज आपण फिश थालीमध्ये स्पेशल आमच्या सातपाटी पालघर साईडचा मुशी खिमा, बांगड्याचं तिखलं आणि एका शिपीचं कालवण, बांगडा फ्राय अशा रेसिपीज बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण फिश थालीमध्ये शिवल्यांचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी हे बघा, असा ना एक वाटा शिवल्यांचा मिळतो, हा मला 150 रुपयाला मिळालाय। म्हणजे 4 ह्या अशा बांधलेल्या पोटल्या आहेत ह्याच्यामध्ये। नंतर एक बांगडा आपण फ्राय करणार आहोत, एका बांगड्याचं कालवण करणार आहोत कारण का मोठ्या साईजचे बांगडे होते म्हणून, आणि मुशीचा किमा बनवणार आहोत। तर चला मग सर्व मच्छी साफ करून घेऊया, नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण शिवल्यांचं कालवण बनवणार आहोत। बाकीची मच्छी साफ करेपर्यंत, वाटण वगैरे वाटेपर्यंत ह्या शिवल्या आहेत ना, मी आता फ्रीजरमध्ये ठेवते अर्ध्या तासासाठी तरी, आणि मग नंतर बाहेर काढूया म्हणजे त्या इझिली उघडल्या जातात, म्हणजे विळीवर किंवा सुरीनी त्यांना कापायची गरज नाही। सर्वात आधी आपण शिवल्यांचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी हा बघा, आपण एका पोटलीमध्ये म्हणजे 4 ते भाग बांधलेले होते असे हे शिवल्यांचे घेतले आहेत। वजन केलेत तर हे अर्धा किलो शिवल्या होतील। ह्या शिवल्या आपण आणल्याबरोबर फ्रीजरमध्ये ठेवल्या होत्या एक अर्ध्या ते पाऊण तासासाठी, म्हणजे ना त्या इझिली आपल्याला उघडता येतात। ते मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच। या शिवल्याच्या कालवणासाठी 2 टेबलस्पून आपण तेल वापरणार आहोत। मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, नेहमीप्रमाणेच ह्याचं पाणी न घालता आपण वाटण वाटणार आहोत। अगदी मीडियम साईजचाच कांदा चिरून घेतला आहे। एक टोमॅटो वापरणार आहोत। एक बटाटा देखील अशा फोडी करून घेतले आहेत, पण बटाटा टोटली ऑप्शनल आहे। चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरचा आगरी कोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। हे बघा, ह्या शिवल्या कशा उघडल्या जातात ते दाखवते। फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे हे बघा अशा थोड्या बर्फासारख्या झाल्या आहेत। आता ह्या शिवल्या आहेत ना, आपल्याला एक 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। ह्या आपण 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यानं का लगेचच त्या उघडल्या जातात। म्हणजे ज्यांना विळीवर वगैरे कापता येत नसतील आणि आपल्याला वाफून पण घ्यायच्या नसतील, कालवणासाठी कशा अशा कच्च्याच वापरल्यानं का त्याची चव चांगली लागते, कारण का त्याच्या आतला सार आहे ना तो डायरेक्ट असा कालवणातच उतरतो। ह्या शिवल्या मी आता नळाखाली पकडून स्वच्छ धुवून घेते। तुम्ही बघू शकता, हे बघा पाण्यात घातल्याबरोबरच लगेच त्या हळूहळू उघडल्या जातात। पहिला मी नळाखाली स्वच्छ धुवून घेते ह्या, नंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, शिवल्या आपण 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। आता 5 मिनिटासाठी ना आपण ह्या अशा पाण्यात ठेवूया, पण पाण्याखाली ठेवल्याबरोबरच ह्या बघा कशा उघडल्या जातात। अगदी इझिली आपल्याला हातानेच त्या उघडायला मिळतात। म्हणजे एक शिपीचं कालवण बनवायचं असेल तर आपण अगदी इझिली ह्या शिवल्या अशा उघडू शकतो। पण स्वच्छ धुतल्यानं का ह्या अशा पाण्यातच ठेवायच्या, म्हणजे थोड्या थोड्या करून हळूहळू जसं ते बर्फाचं प्रमाण कमी होतं ना तसं हे बघा, विळीवर वगैरे कापायला नको, काहीच नको। आणल्याबरोबर लगेचच तासाभरासाठी जरी तुम्ही ठेवल्यात ना फ्रीजरमध्ये तरी हरकत नाही। जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढ्या त्या इझिली उघडल्या जातील। आता सर्व शिवल्या मी ह्या अशाच उघडून घेते। हे बघा, एक एक करून सर्व शिवल्या आपण साफ करून घेतल्या आहेत। एकूण एक शिवली छान अशी उघडली गेली आणि माती वगैरे थोडी पण लागली नाही त्याला। आता लगेचच याचं कालवण बनवायला सुरुवात करूया। शिवल्यांचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम करून घेतलं का फोडणीला 4-5 लसणाच्या पाकळ्या घालूया। लसूण तेलावर थोडंसं असं न परतून घ्यायचंय। लसूण परतून झाला की आपण हा बारीक चिरलेला कांदा ऍड करूया। कांदा पण व्यवस्थित तेलावर आपण शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवते कांदा शिजवण्याकरता। कांदा पण व्यवस्थित शिजला गेला। आता ह्याच्यामध्ये हळद ऍड करूया।
नंतर आपला हा घरचा आगरी कोळी मसाला. हा मसाला असेल ना तर एक्स्ट्राचा गरम मसाला घालायची काहीच गरज नाही. हळद आणि मसाला पण ना तेलावर छान असं परतून घ्यायचा, म्हणजे ना आपल्या कालवणाला छानशी तरी सुटते. हे बघा तेलावर मसाला शिजवल्याबरोबर कसं छान तेल सुटलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे सुकं खोबऱ्याचं वाटण घालूया. अगदी 4 चमचेच वाटण मी वापरलं आहे. आम्ही आगरी कोळी लोक ना खूप जास्त वाटणाचं प्रमाण वापरत नाही, अगदी थोडंच वाटण वापरतो. वाटण ऍड केल्यानंतर ह्या साफ केलेल्या शिवल्या ऍड करूया. नंतर ह्याच्यात मी पाणी ऍड करते. आज शिवल्यांचं आपण पातळच कालवण करणार आहोत, त्यामुळे 1.5 ग्लास एवढं पाणी ऍड केलं आहे. लगेचच न शिवल्या खूप हलवून घेणार नाही, कारण का ह्या कच्च्या शिवल्या आपण वापरणार आहोत म्हणून. आता ह्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो त्याचे फोडी करून घेतल्यात ते ऍड करूया. आम्ही आगरी कोळी लोक नॉर्मली शिवल्या कोलबीमध्ये वगैरे ना बटाट घालतोय, म्हणून हे बघा एका बटाट्याच्या मी अशा फोडी केल्या आहेत त्या ऍड करते. तुम्हाला बटाटा आवडत नसेल स्किप केलं तरी चालेल. चमचाभर चिंच जी पाण्यात भिजत घातलेली ती ऍड करूया. चवीप्रमाणे मीठ. आता हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घ्यायची आपल्याला. आपल्या शिवल्याच्या कालवणाला पण छान उकळी आली आहे. आता गॅसची फ्लेम मी लो करून घेते. लो फ्लेमवर ह्या कालवणावर झाकण ठेवून आपण शिवल्या टोमॅटो बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटं झाले शिवल्यांचं कालवण आपण शिजत ठेवलं होतं. झाकण काढून बघूया. हे बघा शिवल्या तर शिजल्या गेल्यात आणि बटाटा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. अगदी इझिली बटाटा पण शिजलं गेलंय. हाय फ्लेमवर ह्या शिवल्याच्या कालवणाला एक उकळी काढून घेते. कालवणाला पण छान उकळी आली आहे. आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. वाफ थोडीशी कमी झाली की आपण झाकण उघडून बघूया. 2 मिनिटं झाले आहेत. झाकण काढून बघूया. हे बघा वाफ पूर्णपणे कमी झाली आहे. किती सुंदर तरी आली आहे आपल्या ह्या शिवल्यांच्या कालवणाला. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करून घेते. झटपट असं आपलं आगरी कोळी पद्धतीचं शिवल्यांचं कालवण तयार आहे. आता आपण एकाच बांगड्याचं तिखलं करणार आहोत किंवा थपथपीत बिना वाटणातलं कालवण. त्यासाठी एका बांगड्याचे मी 4 तुकडे केले आहेत. मोठा बांगडा होता म्हणून. पाव चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा आपला घरचा आगरी कोळी मसाला. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत. 1 हिरवी मिरची त्याचे 3 तुकडे केले आहेत. अगदी थोडीशी चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत. तर चला मग लगेचच बांगड्याचं तिखलं बनवायला सुरुवात करूया. जेव्हा पण आम्ही हे बांगड्याचं तिखलं किंवा अगदी थपथपीत कालवण करतो बिना वाटणाचं, तेव्हा डायरेक्टच कढईत असं हे कालवून घेतो. अख्खा बांगडा मी असा हा कापून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आणि मिरची घालूया. नंतर आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, हळद, चिंच, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तेल घालणार आहोत. व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे हे. बांगड्याची साईज मोठी होती म्हणून अगदी एकाच बांगड्याचं कालवण करते मी. त्याच्यात गाबोळी पण आहे हे बघा. व्यवस्थित हे कालवून घेतलं आहे. अगदी थोडंसंच पाणी घालणार आहोत ह्याच्यामध्ये. 1 पेल्यापेक्षा पण कमीच पाणी घेतलं आहे. आता व्यवस्थित हे कालवून घेतलेलं बांगड्याचं तिखलं गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम ऑन करते आणि हे कालवणाचं टोप
गॅसवर ठेवते. हाय फ्लेमवर सुरुवातीला ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे. बांगड्याच्या ह्या कालवणाला पण छान उकळी आली आहे. थोडी पळी न फिरवता हे कालवण असंच आपण हलवून घ्यायचे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर हे बांगड्याचं तिखलं किंवा थपथपीत कालवण शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटं झाले. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे बांगड्याचं तिखलं तयार झालं आहे. अगदी थोडंसंच पाणी घालून झटपट बिना वाटणाचं हे बांगड्याचं तिखलं तयार झालं आहे. गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढते. कालवणाला पण छान उकळी आली आहे. आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. थोडी वाफ कमी झाली का कोथिंबीर घालूया ह्याच्यावर. 2 मिनिटं झाली आहे. झाकण काढून बघूया. हे बघा वाफ पण कालवणाची कमी झाली आहे आणि किती सुंदर बिना वाटणाचं आपलं हे बांगड्याचं तिखलं किंवा बांगड्याचं थपथपीत कालवण तयार झालं आहे. थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर घालते आणि सर्व करण्यासाठी हे कालवण तयार आहे. आता आपण हा बांगडा फ्राय करणार आहोत. त्यासाठी अख्खाच बांगडा मी हा ठेवला आहे. व्यवस्थित कापून म्हणजे आतूनही घाण वगैरे काढून हे बघा असे कर्वे पाडून घेतले आहेत. पाव चमचा आपण ह्याच्यावर आलं लसूण पेस्ट घालूया. नंतर लिंब पिळून घेते ह्याच्यावर. तुम्हाला आवडत असेल तर कोकम आगाळ वापरलात तरी चालेल. आता आपण ह्याच्यावर थोडीशी हळद घालूया. 1 चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला. चवीप्रमाणे मीठ. बांगड्याला व्यवस्थित हळद मीठ मसाला लावून घेते. हे बघा अगदी व्यवस्थित बांगड्याला आपण मसाला लावून घेतला आहे. आता वर कोट करण्यासाठी आपण अगदी थोडासा रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे दोन्ही मिक्स करून ह्याच्यामध्ये बांगडा घोळून घेऊया. बांगडा तळण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे. अगदी 2 चमचेच तेल घेणार आहोत. तेल व्यवस्थित पॅनमध्ये मी पसरून घेते. हे बघा रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतलेला हा बांगडा आपण तेलावर सोडूया. तेल असं ना पसरून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवायची आहे. एका बाजूनी बांगडा आपण 1-2 मिनिटासाठी तरी लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळून घेऊया. 1-2 मिनिटं झाले आहेत. तेल फक्त असं थोडंसं हलवून घेऊया ह्या बांगड्याला. आता हा बांगडा आपण पलटून घेणार आहोत. मोठा असल्यामुळे 2 कालते घेतले आहेत. हे बघा छान असा एका बाजूनी आपण ह्याला तळून घेतला आहे. पुन्हा लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित ह्याची मागची बाजू पण तळून घेऊया. आणखीन 2 मिनिटं झाले आहेत. आता पुन्हा हा बांगडा आपण पलटून घेऊया. हे बघा मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित झाला आहे. आता तयार झालेला बांगडा एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता आपण मुशीचा किमा बनवणार आहोत. त्यासाठी 2 मुश्या मी साफ करूनच आणल्या आहेत. सर्वात आधी ह्या दोन्ही मुश्यांचे ना मी असे हे 2-2, 3-3 तुकडे केले आहेत. आता हे आपण उकडवून घेणार आहोत. तर चला मग पाणी ठेवते उकळवायला. पाण्याला पण छान उकळी आली आहे. आता पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालते. अर्धा चमचा मीठ घालते आणि एक एक करून हे मुशीचे तुकडे आहेत ते पाण्यामध्ये सोडते. आता आपल्याला हे मुशीचे तुकडे हाय फ्लेमवरच एक 4 ते 5 मिनिटासाठी व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहेत.
5 ते 6 मिनिटं झाले आहेत. ही मुशी आपण उकळवत ठेवली होती. गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि व्यवस्थित ह्या उकळून घेतलेल्या मुशा ह्या प्लेटमध्ये काढून घेते. मुशी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि असं पण नंतर त्याचा किमा शिजवताना ही पुन्हा एकदा पूर्णपणे शिजली जाईल. एक एक करून पूर्ण हे मुशीचे पीसेस आपण काढून घेतले आहेत. आता हे थोडे गार करून घेऊया. बॉईल करून घेतलेली मुशी पण गार झाली आहे. आता हे बघा, ह्याचा ना पूर्ण बाव आपण असा काढून घेऊया. मुशीला असं पण काटे नसतात, एकच काटा असतो मधोमध. पूर्ण ह्याचा बाव मी असा काढून घेते. हे बघा, दोन्ही मुशींचा व्यवस्थित हा बाव आपण काढून घेतला आहे. सुरीनी आहे ना, मी फक्त असा थोडासा, एकदम फाईन स्मॅश नाही करायचा, असेच याचे तुकडे होतील ना असाच हा स्मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला. मुशीचा किमा बनवण्यासाठी आपण ह्या दोन्ही मुशी व्यवस्थित बॉईल करून त्याचा बाव असा काढून घेतला आहे. मूठभर कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा मिक्सरला न असं जाडसरच ह्याचं वाटण बनवून घेणार आहोत, किंवा क्रश वापरलात तरी चालेल. 1 चमचा गरम मसाला, एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. अगदी छोटासा टोमॅटो देखील आपण चिरून वापरणार आहोत. नंतर चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत. तर चला मग हे वाटण तयार करून घेते आणि लगेचच मुशी किमा बनवायला सुरुवात करते. मुशी किमा बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. 3 चमचे तेल घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता फोडणीला आपण हा कांदा घालूया. एकदम मोठ्या साईजचाच कांदा घेतला आहे मी बारीक चिरून. कांदा तेलावर व्यवस्थित परतून घेते. परतून झाला कांदा का आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. 1-2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून घेऊया आपण. हे बघा, बारीक कांदा चिरून घेतल्यामुळे झटपट असा कांदा शिजला गेलाय. आता आपण ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत, कारण का आपण मुशी शिजवताना पण म्हणजे उकळून घेताना त्यात पण हळद घातलीच होती. व्यवस्थित कांद्यामध्ये हळद अशी परतून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे हिरवं वाटण तयार केलेलं ते ऍड करूया. पाणी न घालताच ना असंच मिक्सरला हे फिरवून घ्यायचंय. जर क्रशर असेल आणि क्रशरमध्ये क्रश करून घेतलं तरी चालेल. वाटण पण तेलावर छान परतून घेऊया. वाटण तेलावर परतून झालं का हा टोमॅटो घालते. छोट्या साईजचा हा टोमॅटो घेतला आहे मी. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून अगदी मिनिटभरासाठी वाफ काढून घेणार आहोत. मिनिटभर झाला आहे. झाकण काढून घेते. व्यवस्थित ही चटणी ना अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला. जेवढी ही दिसायला सुंदर दिसते ना, टेस्टला पण अगदी छान लागते. खूप सुंदर असा सुगंध ह्या चटणीचा घरात पसरला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चमचाभर गरम मसाला ऍड करणार आहोत. हा गरम मसाला मी घरीच बनवला आहे. ह्याचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे का घरच्या घरी आपण हा स्पेशल रश्मीज रसोईचा गरम मसाला कसा बनवायचा ते. गरम मसाला पण तेलावर असा परतून घेतला आहे. आता आपण ही स्मॅश केलेली मुशी ऍड करूया. ह्या चटणीमध्ये मुशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला.
हे बघा व्यवस्थित ह्या चटणीमध्ये ना आपण ही मुशी मिक्स करून घेतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अगदी चमचाभरच चिंचेचा कोळ ॲड करणार आहोत। ही ना आमची पालघर सातपाटी साईडची गावची म्हणजे रेसिपी आहे, त्यामुळे तिथे चिंचच वापरतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंब देखील वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ, लक्षात ठेवा मीठ घालताना मुशी जेव्हा आपण उकळून घेतली होती तेव्हा पण आपण मीठ ॲड केलं होतं, त्यामुळे थोडासा हात राखूनच मीठ आपल्याला घालायचं आहे या किम्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटांसाठी हा किमा छान ह्या मसाल्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवते मी। 7 ते 8 मिनिटं झाले आहेत झाकण ठेवून हा मुशीचा किमा आपण शिजवत ठेवला होता। हे बघा किती सुंदर असं तेल सुटलं आहे आणि मुशी पण ह्या मसाल्यामध्ये छान एकजीव झाली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। थोडंही पाणी न घालताच ना हा असा किमा बनवायचा, म्हणजे छान लोणच्यासारखा हा किमा आपल्याला लागतो। झटपट असा तयार झालेला हा मुशीच्या किम्यावर आता मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि सर्व करण्यासाठी मुशीचा किमा तयार आहे। सुंदर असं फिश थालीमध्ये आज आपण एका शिपीचं कालवण, बांगड्याचं तिखलं किंवा थपथपीत कालवण, मुशीचा किमा आणि बांगडा फ्राय तयार केला आहे। आता लगेचच मी ताट वाढायला घेते। सुंदर असं तयार झालेलं हे शिंपल्यांचं कालवण आपण ह्या वाटीमध्ये सर्व करून घेतोय। तुम्हाला आज मी अगदी आगळी वेगळी ट्रिक दाखवून समजावून सांगितलं का ह्या शिंपल्या न उकडवता पण आपल्याला कसं एका शिपीचं कालवण करता येतं, किंवा काही नवीन असतात मुली ज्यांना विळीवर किंवा कोयत्यानी ह्या शिवल्या काढता येत नाहीत। माझी पद्धत वापरून नक्की तुम्ही हे असं शिंपल्यांचं कालवण एकदा तरी घरी ट्राय करा। हे कालवण आपण भात, भाकरी किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकतो। आता आपण हे बांगड्याचं तिखलं सर्व करणार आहोत। बांगड्याचं तिखलं किंवा थपथपीत बांगड्याचं कालवण वाटण न वापरता अगदी सिंपल सोप्या पद्धतीने आपण बनवलं आहे। कधीतरी कंटाळा आला किंवा खूप वाटणाचं नकोसं झालं तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही हे असं बांगड्याचं तिखलं किंवा बांगड्याचं थपथपीत बिना वाटणाचं कालवण ट्राय करू शकता। मुशी मसाला किंवा मुशी फ्राय तर आपण नेहमीच खात असतो, पण आगळी वेगळी आमची ही सातपाटी पालघर साईडला असा हा मुशी किमा बनवला जातो। हा किमा आपण चपाती भाकरी सोबत खाऊ शकतो। नक्की एकदा तरी हे मुशी किम्याची रेसिपी तुम्ही ट्राय करा। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा तरी असे वेगवेगळे मासे वापरून तुम्ही ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।